मोबाईल्स आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरनं राज्यात राजकारण तापलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण द्या? भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये 1,00,000 बूथ आहे आणि या 1,00,000 बूथला आमचं जे वॉर रूम आहे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात, या वॉर रूमवर कुठला कार्यकर्ता कुठली योजना कशा पद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो, आमच्या पक्षाचे 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोण काय व्यक्त होतं, समाजाच्या काय प्रतिक्रिया आहे, आणि हे रोज आम्ही त्या ठिकाणी त्यावर बसून काम करतो. कधी कधी निवडणुकीच्या काळामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह बातम्या येत असतात आणि त्यामुळं मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स, आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामं, हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं. त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये, पक्ष कार्यात जे काही कामं सांगितले गेले, जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडनं काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या, मोदींच्या सरकारच्या योजना आल्यात, या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो आणि जनतेपर्यंत पोहोचवणे, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवणे, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय त्या ठिकाणी सुरू आहे हे आमचं पक्षाची यंत्रणा आहे. 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुप पक्षाचे आहेत आणि त्यामुळे माझ्या पक्षाच्या, आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाहीये. संजय राऊताला का मिरची झुमली? आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे. खरं तर आमचं सरकार डबल इंजिन सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता योजनाच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि जवळपास या 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पूर्ण त्याचं चाचपणी करून त्यावर काय काम केलं गेलं पाहिजे, काय त्या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यात काय अडचणी आहेत त्या सर्व सोडवण्याचं काम, आणि एखादा कार्यकर्ता चांगलं काम करून निगेटिव्हिटी फैलवतो त्याच्यावरही आम्ही त्या ठिकाणी वॉच ठेवतो. याकरता मी केलेलं वक्तव्य आहे. संजय राऊत यांनी असं देखील म्हटलेलं आहे की या वॉल्यूमच्या माध्यमातून तुम्ही विरोधकांचे, तुमच्या सहकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग करत आहात आणि त्यांच्यावर देखील वॉच ठेवतात. तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असंही त्यांनी. आमच्या पक्षामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप, आमचा बूथ प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉर रूमशी जोडला गेला आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत ठरवणारा कोण आहे. आणि त्यामुळे संजय राऊत काय बोलले त्यांनी सकाळी ठरवलंच आहे की एखाद्या गोष्टीचं बातचं बतंगड बनवायचं, आणि त्यामुळे मला वाटतं की त्याला काही फार व्हॅल्यू नाही आहे. मी माझ्या पक्षामध्ये, आमच्या पक्षामध्ये आम्ही जी यंत्रणा तयार केलेली आहे त्या पक्षाच्या यंत्रणेमध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. निश्चितपणे आज आमचा पक्ष हा 1,51,00,000 मेंबरशिपचा पक्ष आहे. आमचा पक्ष 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपचा पक्ष आहे. आमच्याकडे आमची वॉर रूमच्या माध्यमातून आमचे 1,00,000 ग्रुप त्या ठिकाणी संपूर्ण मॉनिटर करणारा आमचा पक्ष आहे. आणि त्यामुळं रोजच्या रोज मॉनिटरिंग करणे आणि रोजच्या रोज महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना आणि आलेले त्या ठिकाणी कॉमेंट हे ठिकाणी वाचून त्यावर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी संवाद ठेवणे, याच्या करताच आमचा या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी वॉर रूमचा स्ट्रक्चर आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असं संजय राऊतच पोलीस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे. साताऱ्यामध्ये एका महिला डॉक्टरनं सुसाईड केलेला आहे. तिनं सुसाईडच्या वेळी आपल्या हातावर एका PSI वर गंभीर आरोप केलेले आहेत.
त्याने तिचं 4 वेळा शारीरिक शोषण केलं असं देखील त्यात म्हटलं आहे. पुढे सातारा फलटणची घटना मी बघितलं नाही, पण त्यावर आमचे तिथले जर प्रकाश आंबेडकर जी आहेत, तिथे आमचे शिवेंद्रराजे भोसले जी आहेत, जयकुमार गोरे जी आहेत, मी त्याचीही चर्चा करेल आणि निश्चितपणे या घटनेमध्ये तातडीनं कारवाई झाली पाहिजे, ही चौकशी झाली पाहिजे, याची मी त्या ठिकाणी मागणी करेल. अस्वस्थ आहेत नाना पटोले आणि काल काँग्रेसच्या एका स्थानिक कार्यकर्त्यांना भंडारातली पोस्ट टाकली की नाना पटोले काँग्रेसला रामराम करणार आहे, भाजपच्या वाटेवर आहे. कालच्या बैठकीत काय जाणवलं का तुम्हाला? नाना पटोलेजीच्या व्यक्तिमत्वावर असलेल्या कुठल्याही प्रकारचा संशय निर्माण करण्यात काही तथ्य नाही. नाना पटोले कुठल्याही भाजपच्या संपर्कात नाही. ते निष्ठावान काँग्रेसी कार्यकर्ते आहेत. त्यांनी काँग्रेसची भूमिका आपण बघितलं की निवडणुकीमध्ये पार पाडली, यश अपयश आलं, पण नाना पटोले हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याशी कुठल्याही पक्षप्रवेशाबद्दल किंवा पक्षामध्ये येण्याबद्दल भूमिका घेऊ शकत नाही, कारण त्यांची भूमिका ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. काँग्रेसचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत. शेवटी नाना पटोले सारख्या व्यक्तीवर असा संशय व्यक्त करणे हे मला वाटते योग्य नाही. ज्या प्रकारे सोलापूरमध्ये माजी आमदारांना म्हणजे मित्र पक्षातल्या तुमच्या पक्षात घेण्यात आलं, विदर्भात तशा प्रकारे काही आहे का नियोजन? नाही, विदर्भामध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची इच्छा नेहमीच व्यक्त करतात. माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता काँग्रेसचे अनेक नेते भाजपामध्ये येण्याचा विचार करतायत. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि आता हे कळलेलं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना की पुढचे 15 वर्ष काँग्रेसमध्ये राहून आपलं आयुष्य त्या ठिकाणी घालवण्यापेक्षा, आपल्या आयुष्याचं राजकीय नुकसान करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या चळवळीत जर आपण गेलो, भारतीय जनता पक्षासोबत गेलो, तर किमान समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय तरी देऊ शकू. म्हणजे कुठल्या पक्षाच्या पदाच्या अपेक्षेने तो म्हणत नाहीये की आमच्या भाजपमध्ये येतो. एवढंच सांगतो, अनेक कार्यकर्ते आजही मी पक्षप्रवेश केले, कालही पक्षप्रवेश केले, अनेक काँग्रेसचे लोक हे सांगतात की किमान आम्हाला जनतेची सेवा तर करता येईल, केंद्र राज्य सरकारच्या योजनेच्या माध्यमातून समाजाला न्याय देता येईल. काँग्रेस पार्टीमध्ये ना कोणी आम्हाला विचारत, ना कोणी चर्चा करत, कोण कुठं आहे याची माहिती काँग्रेस पार्टीला नाही आहे. चांगले चांगले पदाधिकारी हे स्ट्रीम लाईनच्या बाजूला पडलेले आहेत, ते त्या ठिकाणी बाजूला गेलेले आहेत आणि त्यामुळं एकंदरीत जो संवाद आहे पक्षामधला, एक नेत्यामधला संवाद आहे, त्यामुळे फार मोठी विसंगती निर्माण झाली आहे. नेत्यामधला आपसातला समन्वय त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कुणाकडे जावं, नाना पटोलेकडे गेलं तर वडेट्टीवार नाराज, वडेट्टीवारकडे गेले तर हर्षवर्धन सपकाळ नाराज, हर्षवर्धन सपकाळ गेले तर अजून कोणी नाराज. त्यामुळं तिथे ज्या पद्धतीचं अविश्वासाचं वातावरण पक्षाच्या नेत्यामध्ये आहे, टीमवर्क काँग्रेस पार्टीत संपलेला आहे आणि त्यामुळं अशा वेळी कोण कार्यकर्ता त्या ठिकाणी आपलं आयुष्य घालवेल, कोण कार्यकर्ता आपलं त्या ठिकाणी आयुष्य खराब करेल. आणि त्यामुळं मोठे मोठे नेते काँग्रेसच्या या दुहीला, काँग्रेसमधल्या या विसंवादाला कंटाळलेले आहेत आणि केंद्रामध्ये काही त्यांच्या काँग्रेस पार्टीमध्ये कुणाचा अप्रोच नाही, कुणाही चर्चा करता येत नाही. या राज्यातले भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मोदीजींना भेटू शकतो, अमित भाईंना भेटू शकतो, नड्डाजींना भेटू शकतो, देवेंद्रजींना भेटू शकतो, राज्याच्या देशातल्या वरिष्ठ नेतृत्वाला भाजपचा कुठलाही कार्यकर्ता भेटू शकतो. पण काँग्रेसमध्ये मात्र राज्यातल्याच नेत्यांना भेटण्याची कुठेही त्या ठिकाणी शक्यता नाही आहे, कारण विसंवाद आहे आणि त्यामुळे यातून कार्यकर्ते तुटलेले आहे. यातून लोकांना वाटतं आहे की आता काँग्रेस पार्टीमध्ये आमची सुनवाईच नाही आहे. भाजपमध्ये किमान आम्ही गरीब माणसाची सेवा करू शकतो, सेवेचा संकल्प पूर्ण करू शकतो, म्हणून त्या ठिकाणी भाजपाकडे येण्याचा ओळा वाढलेला आहे, कार्यकर्त्याचा विश्वास वाढलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केलेले आहे की 21 डिफेंडर गाड्या सत्ताधाऱ्यांना मिळाल्या, त्याच्यातील एक गाडी बुलढाण्याला सुद्धा सत्ताधाऱ्यांना दिलेली, असा आरोप काँग्रेस लवकरच समोर आणू आम्ही. त्या कॉन्ट्रॅक्टरने आमदारांना 21 डिफेंडर गाड्या दिल्या, वेगवेगळ्या आमदारांना 21 असं आहे. सकाळी झोपून उठल्यावर जेव्हा त्यांना व्हिजनवर बोलता येत नाही,
विकासावर बोलता येत नाही तेव्हा डिफेंडरचं हे झालं, ते सकाळी झोपून उठून पोंगे वाजवतात, यांना काही अर्थ नाही आहे. मला वाटतं की विकासावर बोललं पाहिजे. आज राज्याला विकासाची गरज आहे. माननीय मुख्यमंत्री एक महाराष्ट्राचं 2029चं 2035चं 2047चं व्हिजन घेऊन त्या ठिकाणी काम करताय. एकही दिवस विरोधी पक्ष, मला तर चिंता येतं, कधी कधी वाईट वाटतं, एकही दिवस मागच्या वर्षभरात विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी विकासावर चर्चा करण्याकरता देवेंद्र फडणवीसांची वेळ मागितली नाही. एकही नेता नाही विरोधी पक्षामध्ये. फक्त निवेदन दिलं, अतिवृष्टीचं नाटकबाजी केली, नौटंकी केली, पण विकासाच्या मुद्द्यावर, मुंबईच्या मुद्द्यावर, पुण्याच्या मुद्द्यावर, नागपूरच्या मुद्द्यावर दिवसभर मीडिया समोर त्या ठिकाणी टोमणे मारणे, टोमणेबाजी करणे. सरकार आणि विरोधी पक्षाचं हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर कशा करता आहे? विरोधी पक्षांनी 5 वर्ष समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या विकासाकरता सरकारला त्या ठिकाणी धारेवर धरणे, सरकार म्हणून त्या ठिकाणी वारंवार सरकारकडे जाणे, सरकारकडे आपल्या भूमिका मांडणे. या राज्यामध्ये विरोधी पक्ष हा विकासापासून दूर गेला आणि त्यामुळे अशा डिफेंडर, मग ते काय काय काल आणलं, वेगवेगळ्या पद्धतीचं हे. शेवटी आम्ही विरोधी पक्षात काम केलंय 25-25 वर्ष. सरकारकडे 50-50 वेळा आम्ही गेलो आहे की सरकारनं कुठल्या भूमिका घेतल्या पाहिजे. विरोधी पक्षाची भूमिका विरोधी पक्ष वठवत नाही आहे आणि त्यामुळे या राज्याला विकासाकडे नेण्याचा जो एक सामूहिक एजेंडा आहे तो या राज्यामध्ये बिघडलेला आहे. आमचं सरकार मात्र विरोधी पक्ष जरी काही करत नसेल तरी आमचे देवेंद्र फडणवीसजी विकासाच्या विजनवर त्या ठिकाणी काम करतायत. गणेश नाईक एकनाथ शिंदेवर टीका कोल्ड वॉर या निमित्तानं सुरू आहे असं चित्र. महायुतीच्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे देवेंद्रजींनी सूचना दिल्या आहे, म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना, महायुतीमधल्या आम्ही भाजपचे प्रमुख भूमिकेमध्ये कार्यकर्ते आहोत. आम्हाला सर्वांना देवेंद्रजींनी सूचना दिल्यात की महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद तयार होणार नाही, असं कुठलंही वक्तव्य करायचं नाही. भाजपाने आता त्यामध्ये बऱ्यापैकी भूमिका घेतली आहे. माननीय एकनाथ शिंदेजीही त्यांच्या प्रमुख जे नेते आहेत त्यांना सांगतील की महायुतीमध्ये मतभेद मनभेद होणार नाही. एकनाथ शिंदेजींनी यापूर्वी अनेक वेळा त्यांच्या बैठकीत बजावलाय. पण एखाद्याला वारंवार सवय पडली, एखाद्याला आपल्या गावातली व्यक्तिगत दुश्मनी काढायची आहे, आपल्या मतदारसंघातल्या दुश्मनीला घेऊन आपल्या मतदारसंघात स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता काही लोक आपल्याला महायुतीच्याच व्यक्तीला विरोधक समजत आहेत. हे कळलं पाहिजे महायुतीमधल्या प्रत्येक नेत्यांना, सर्व पक्षाच्या नेत्यांना. महायुतीमधल्या आपला विरोधक कोण आहे, आपल्या विचाराचे विरोधक कोण आहे, आपल्या सरकारमधले विरोधक कोण आहे. महायुतीचे कार्यकर्ते एकामेकाचे विरोधक राहू शकत नाही, नेते विरोधक राहू शकत नाही. केवढे सरकारमध्ये काम करतोय आपण, त्यामुळे आमच्याकडले असो की त्यांच्याकडले असो प्रमुख नेत्यांना तरी आचारसंहिता पाळली पाहिजे. माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजे, त्या भाजप पाळेलच. माननीय एकनाथजी आपल्या नेत्यांना सांगतील, अजितदादा आपल्या नेत्याला सांगतील. पण महायुतीच्या प्रमुख जे नेते आहेत आमचे, त्यांची भूमिका एकच आहे, मनभेद आणि मतभेद तयार करायचे नाही महायुतीमध्ये. आपण बरंच सूचक बोललेले आहे, पण धनगेकरांच्या आरोपांच्या पैरी मोहळांवर सुरूच आहे आणि आज अजून एक आरोप केलेला त्यांनी की मोहोळ महापौर असताना बडेकरांची गाडी वापरत होते. जे संपूर्ण वाद पुण्यात सुरू आहे त्यावरून मी सांगितलं की धनगेकर हे स्थानिक राजकारणामध्ये मुरली मोहोळला आपला विरोधक समजून आणि समजणं याच्याकरता की निवडणुकीमध्ये पराभव झाला ना, प्रचंड मताने पराभव झाला. आमच्या मुरली मोहोळनी प्रचंड मोठा पराभव केला आणि माननीय मुरली मोहोळजींनी स्पष्ट केलं ना की हो, एक काळ असा होता की त्यांचे संबंध होते, पण निवडणुकीच्या राजकारणानंतर, निवडणुकीनंतर त्या ठिकाणी काही आमचे संबंध नाही आहे. मी एकदा माननीय मुरली मोहोळजींनी स्पष्टता दिल्यानंतर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं. 1 वेळा सोडून 4 वेळा केलं. पण त्यानंतर हे जे पिसाळलेले आहेत लोक, काही लोक पिसाळले आहेत. आता त्यांना त्यांचं स्थानिक राजकारण करायचं आहे. त्यांना मुरली मोहोळवर बोलल्याशिवाय आपलं राजकारण जिवंत ठेवता येत नाही. मुरली मोहोळवर चर्चा केल्याशिवाय त्यांना आपलं राजकारण अस्तित्व टिकवता येत नाही. ते त्यांना विरोधक मानतात. त्यांची स्थानिक लढाई तयार झाली आहे. स्थानिक लढाईमध्ये महायुतीचे नुकसान होऊ नये आमच्या मुरली मोहोळांनी स्पष्ट केलं आहे. त्या प्रकरणातून ते दूर आहेत.
त्यांनी कुठेही त्या ठिकाणी त्या बिल्डरशी त्यांचे संबंध आता राहिले नाहीये आणि त्यामुळं आता हा विरोधक आपल्या महायुतीमधल्या कार्यकर्त्यांनी आता हा विषय शेवटी त्यांनी संपवला पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्याकडनं आहे, पण ते रोज काढतात आहे याचा अर्थ स्थानिक वादाला समोर जातात आहे. ठाकरे बंधूची जवळीक वाढत चालली आहे, आजकाल रोज भेटी होत आहे. नाही ठीक आहे, ठाकरे बंधूची जवळीक वाढणे मी आधी सांगितलं की आम्हाला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यांची जवळीक अधिक वाढावी, आपल्या पारिवारिक संबंध अधिक समृद्ध व्हावेत, पारिवारिक त्यांच्या जास्त बैठका व्हाव्या. राजकीय दृष्ट्या एक आले तरी काही आपलं कोणाचं म्हणणं नाही, कारण ठाकरे बंधू जे आहेत हे वेगळे कोणत्या कारणाने झाले? काही पारिवारिक भांडण झालं का? वेगळे राजकारणाकरता झाले होते. राजकारणाकरता एक आले तर त्याला काय? माननीय राजसाहेब, माननीय उद्धव साहेब वेगळे कशासाठी झाले? काही प्रॉपर्टीचे भांडण झालं होतं का? काही पारिवारिक वाद झाला होता का? महाराष्ट्रात बघितलंय की राजकारणाकरता वेगळे झाले आणि आता महाराष्ट्रात बघतोय की राजकारणाकरता एक आले आणि त्यामुळे याच्यामध्ये फार काय आता मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी चर्चा करायची नाही. आमच्या समोर एकच प्रश्न आहे, कितीही कोणी एक आलं, महाविकास आघाडीमध्ये कितीही जुळले तरी भाजपा महायुती 51% मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये संपूर्ण नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका जिंकेल. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढे मतं मिळाले त्यापेक्षाही जास्त मतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपा महायुतीला मिळतील. आमचे एकनाथजी, अजितदादा आणि देवेंद्रजी या तिघांच्याही नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोठा विजय, आणि मी तर दाव्याने सांगतो एकही जिल्हा परिषद काँग्रेसला जिंकता येणार नाही, एकही नगरपालिका उभाटाला जिंकता येणार नाही आणि एकही महानगरपालिका शरद पवार साहेबांना जिंकता येणार नाही. इतकी ताकद महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या मागे जनतेने उभी केलेली आहे. शेतकऱ्याच्या पाठीशी देवेंद्र फडणवीसजीचं सरकार उभं राहिलं आहे. 32,000 कोटी रुपयाचं एक शेतकऱ्याला आधार देण्याचं काम खरीपामध्ये पुन्हा शेतकरी उभा झाला पाहिजे याकरता काम माननीय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने केलं, आमच्या सरकारने केलं आणि वाटेल ती मदत आम्ही शेतकऱ्याला करू. पण आमचं सरकार हे शेतकऱ्याकरता, शेतमजुराकरता काम करत आहे आणि त्यामुळे जनता, शेतकरी, शेतमजूर आणि पुन्हा तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी दसरा दीपावलीला गिफ्ट दिली आम्हाला. 27% जीएसटी कमी केला. 27% या राज्यातली अनेक वस्तूवर, म्हणजे मध्यमवर्गीय गरीब व्यक्तीच्या झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत ज्या वस्तू मध्यमवर्गीय गरीबाला लागतात त्या सर्व वस्तूवर 27% रेट कमी करण्याचं काम मोदीजींनी केलं. त्यामुळं यावर्षी मार्केटमध्ये ज्या पद्धतीचा उठाव आहे, 27% रेट कमी केले. मध्यमवर्गीय गरीब माणसं जे वस्तू घेतात त्याच्यावर, साऱ्या वस्तूवर जे गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गाच्या कल्याणाकरता काम केलं आहे आणि त्यामुळे जनता आमच्या बाजूने उभी आहे. जनता महायुतीला मत देणार आहे. मोदीच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये, एकनाथजी, अजितदादाच्या त्या ठिकाणी नेतृत्वामध्ये आम्ही जिंकणार आहोत आणि हे पिसाळलेले आहेत. त्यामुळे हे पिसाळलेले आहेत. मिहानमध्ये काल सोलर इंडस्ट्रीने मिहानमध्ये 12,000 कोटीची गुंतवणूक केली आहे. नागपूर हे संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रामध्ये हब बनण्यासाठी एक पाऊल आता परत पुढे टाकलेलं आहे. नागपूर हे खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून डेव्हलप होणार आहे. एक इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट, एक कॉमर्शियल डिस्ट्रिक्ट, एक बिझनेस हब नागपूर तयार होत आहे. नागपूरला आम्ही इंडस्ट्रियल कॉरिडॉरही करतोय. आमचा जो आउटर रिंग रोड तयार होतोय दुसरा, त्या आउटर रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात कॉमर्शियल डेव्हलपमेंट होणार आहे. आणि ज्या पद्धतीने मुंबईमध्ये बीकेसी झालं त्या पद्धतीने नागपूरमध्ये नवीन नागपूर हे लाळगाव हिंगण्यामध्ये येत आहे. हे एक बिझनेस सेंटर होणार आहे, बिझनेस डिस्ट्रिक्ट होणार आहे आणि त्यामुळे नागपूर हा आता सर्वांकरता एक महत्वाचं सेंटर झालं. आमचं नागपूर देशातून कुठूनही येण्याचा प्रयत्न केला. दिल्लीवरनं गेले, चेन्नईवरनं गेले, बेंगलोरवरनं आले, मुंबईतनं आले, पुण्यातनं आले. आमचं नागपूर 1000 ते 1200 किलोमीटरवर सेंटरमध्ये आहे, 0 माईल आहे आणि इथे जमिनीबद्दल चांगली अवेलेबिलिटी आहे. मॅनपॉवर आमच्याकडे अवेलेबल आहे, हाय स्किल मॅनपॉवर अवेलेबल आहे. 1-1.5 लाख 2 लाख मुलं या ठिकाणी आताही रोजगाराला लागू शकतात, इतका मोठा मॅनपॉवर आमच्याकडे आहे. आणि त्यामुळे नागपूरवर आता सर्वांचं लक्ष आहे. आणि सर्वात महत्वाचं
मान्य देवेंद्रजी, मान्य नितीनजी, आम्ही सर्व लोक, जे काही विकासक, जे काही बिझनेसमॅन, जे काही लोक इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना कुठलाही त्रास होत नाही. इथे काही कोणी त्यांच्याशी कोणत्याही पद्धतीचा गैरव्यवहार होत नाहीये किंवा कोणी लुटण्याचं काम करत नाहीये बिझनेसमॅनला कोणाला. इथे एक ग्रीन वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे आणि त्यामुळे लोक या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतायत. मुंबई, पुणे, संभाजीनगर नंतर आता मात्र नागपूर हे बिझनेस सेंटर करण्याचा लोकांचा विचार सुरू झालाय. उत्तर भारतीय मतांवर डोळा ठेवून उभाठा यावेळी छठ पूजा करणार आहे आणि त्या छठ पूजेमध्ये मनसे देखील सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आतापर्यंत छठ पूजेला विरोध करणारा उभाठा आणि मनसे मतांसाठी एकत्र आहे. चांगला आहे, हे परिवर्तन चांगलं आहे. छठपूजा ही या देशाकरता भारतातले उत्तर भारतीय समाज आणि जगातला उत्तर भारतीय समाज ज्या पद्धतीने छठपूजा आणि आमची विरासत, आमची परंपरा, आमची संस्कार, संस्कृती आहे छठपूजा. धार्मिक कार्य आहे आणि या धार्मिक कार्यात त्यांचं मनपरिवर्तन होऊन जर त्या ठिकाणी धार्मिक कार्यात आले तर मला वाटतं यापेक्षा चांगली गोष्ट कोणती आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये भाजप स्वबळावर लढणार का? काल मुख्यमंत्री बोलले होते की मुंबई सोडून इतर ठिकाणी त्या स्तरावर निर्णय होईल. तुम्ही याच्या आधी कामगिरी बोललाय की मी उमेदवार म्हणून इथं तयारीला लागा, नागपूरमध्ये तुम्ही स्वबळावर. मी वारंवार सांगितलं की ज्या ठिकाणी महायुती होत असेल महायुतीच केली पाहिजे. पहिला आमचा जोर महायुतीवर आहे. मी काल आशिष जयस्वालची बोललो रामटेकमध्ये काय करायचं, काल मौद्यामध्ये काय करायचं, आमची चर्चा सुरू झाली महायुती. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 मंत्री, एक शिवसेनेचा, एक भाजपचा, एक राष्ट्रवादीचे, 3 मंत्र्यांची आम्ही कमिटी केली आहे स्थानिक लेवलला महायुती करण्याकरता त्या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त आम्ही महायुतीकडे जाऊ. माननीय मुख्यमंत्री हेच बोलले बैठकीमध्ये की ज्या ठिकाणी अशक्य आहे, 2 कार्यकर्ते तुल्यबळ आहेत, त्या ठिकाणी आपसात लढतील पण मतभेद आणि मनभेद तयार करणार नाही, याच्या स्पष्ट सूचना. कारण मित्र पक्षासोबत आम्हाला पुढच्या काळामध्ये अनेक वर्ष काम करायचं आहे. पुढचे 15 वर्ष महायुतीची सत्ता या महाराष्ट्रात असणार आहे. अशा वेळी मतभेद आणि मनभेद आमच्या नेत्यामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये तयार होऊ नये. स्थानिक राजकारणामध्ये एवढं पेट घेऊ नये की आपणच एकामेकाचे दुश्मन झालो आहे महायुतीचे लोक, असं कुठले वातावरण होऊ नये, हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत.